यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. 15,000 रुपये प्रथम पारितोषिक पहिल्या वर्षी होतं, परंतु त्यानंतर मात्र 5वं पर्व या वर्षी आणि या वर्षी ती स्पर्धा लखपती बनवणारी पाहायला मिळते आणि त्यासाठी त्याचं सर्व श्रेय दिलं जाईल ते सर्व संघ मालक आणि या खेळाडूंना. जातो मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, अभिषेकचा पहिला बॉल सरळ उडवलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका आहे. वन बाउन्स जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायचे, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. बॉल अडवलाय लॉंग ऑनला, चांगली फिल्डिंग. मिड ऑन मधून आपण पाहिले तर अंतर कापलं, लॉंग ऑन पर्यंत तो पोहोचला, बरोबर बॉल त्याने कलेक्ट केला. 2 धावा धावून कंप्लीट केलेत. आर्यन महाडिक, त्याचं कौतुक करावं लागेल. अभिषेक बैद षटक क्रमांक 1 हाताळतोय. पहिलं षटक प्रगती पथावर, मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. सुनील शेलार आणि साहिल. पुढचा बॉल हवेत आहे, संधी आहे. अवे फ्रॉम द बॉडीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज अभिषेकने आणि या बॉलवर आता फलंदाज बाद, विकेट. शोवर आहे, पहिलं षटक आहे, नवीन बॉल आहे आणि या नवीन बॉलवर आपण पाहिले तर रुपेश कोंडाळकरने देखील तो कारनामा केलाय आणि त्याच्या जोडीला आता अमरने देखील तो कारनामा केलाय. परंतु यावेळेला फुल टॉस आहे, संधी आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला गेलाय, परंतु तिसरीचा प्रयत्न नाही मिळणार धाव. 2च धावा मिळणार आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावा झाल्या 13. आणि त्याचप्रमाणे हे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सहकार्य आमचे मित्र, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माननीय श्री संदीपजी पानसांडे साहेब यांचे विशेष आभारी असणार आहे. आणि त्याच्यासोबतच KM रुग्णालयाचे डीन डॉक्टर संगीताताई मॅडम यांचे देखील विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे श्री प्रदीपजी घोळे साहेब यांचं विशेष आभारी असणार आहे. आणि जी मैदानाची विकेट आहे, जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, अगदी टणक अशी खेळपट्टी जी बनवण्यामागे मात्र या स्पर्धेमध्ये जे माळी मामा आहेत, शंकरबुवा माळी मामा, त्याचप्रमाणे शशी, सचिन आणि पहारेकरी मामा, या सगळ्यांचा आभारी असणाऱ्या आयोजन समितीच्या माध्यमातून. आणि यावेळेला काय फटका सजवलाय, एक्स्ट्रा कव्हरची दिशा. बॉल गेलाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. अमर सोनवणे मैदानात आला आणि त्याच्याच बॅट मधून आता मोठ्या फटक्यांचा पाऊस पडला जातोय. 4 धावा, 17 धावा धाव फलकावर. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राजेश काळे, मोजेश काळे, आर्यन संसारे आणि त्याचप्रमाणे माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखक म्हणून सिद्धेय राक्षे, त्याचप्रमाणे प्रोलिंगची आमची संपूर्ण टेक्निकल टीम, आमचे ऑपरेटर म्हणून शुभम, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कॅमेरामॅन म्हणून संजय आणि त्याचप्रमाणे दीपेश आणि त्याच्या जोडीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून
मात्र धीरज असे 3 कॅमेरामॅन पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना. ज्यावेळेला लेट कट खेळलेत बॅकफुटवर जात असताना व्हॉट अ शॉट, बॉल गेलाय मैदानाला गुदगुल्या करत, परंतु बॉल आतमध्ये ढकललाय, बॉल आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग, एक धाव आपल्या संघासाठी वाचवली या खेळाडूने. 3 धावा धावून पूर्ण केल्या त्यांनी. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 20 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर. नंद पाहायला मिळाले त्याचप्रमाणे माझ्या समवेत काल तुम्ही आवाज ऐकला, जो आवाज सध्या मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. असे लालबागचे एक युवा उद्योन्मुख समालोचक स्वरूपजी धुरी यांचा तुम्ही आवाज ऐकला. त्याचप्रमाणे माननीय श्री सुनीलजी आवेदणकर यांचं विशेष आभारी असणाऱ्या आयोजन समितीच्या माध्यमातून आणि त्याच्या जोडीलाच आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. कारण गेले 4 ते 5 महिने या स्पर्धेसाठी अहोरात्र झटत असताना तहान भूक झोप सर्व काही विसरून या खेळाडूंसाठी, आपल्या विभागातील मुलांसाठी, या क्रिकेटच्या प्रेमापोटी आयोजन समितीने खूप मेहनत घेतली आहे. त्या आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण त्यांनी केलेले हे आयोजन, त्यांनी केलेले हे नियोजन, त्याच्या जोरावरच हे 5वं पर्व यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2च्या खेळाला आता सुरुवात होईल. नवीन गोलंदाज आहे सुग्रीव यादव. सुग्रीव यादव आतापर्यंत आपण पाहिलं तर चमकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण आतापर्यंत त्याच्या नावावर 8 विकेट राहिलेत. एकाच मॅच मध्ये त्याने 4 विकेट देखील मिळवल्या होत्या आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला सुग्रीव यादवने सकाळच्या 17 मध्ये. आणि मागच्या मॅच मध्ये देखील 1 विकेट त्याने मिळवली आहे. असा सुग्रीव यादव छाप सोडतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2, पहिला बॉल. पहिलाच बॉल, उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे परंतु स्पष्ट नकार. नॉट आउट. अजितला ठाऊक होतं बॅटला स्पर्श केला नाहीये चेंडूने, म्हणूनच ठीक आहे त्याने अपील देखील केली नव्हती पंचांकडे. हा नॉट आउट आहे. पहिलाच डॉट बॉल आलाय सुग्रीव यादव. कौतुक त्याचं देखील करावं लागेल या मॅच मध्ये. राहुल सिंग यांचा संघ प्रिवान 11 आणि त्याच्या जोडीला निलेजी लाड यांनी देखील मेहनत घेतली आहे संघासाठी. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, गोलाकार मैदान, सुसज्ज असं व्यासपीठ, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मान्यवरांची मांदियाळी आणि तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय NPL 2026 सीझन 5. 5वं पर्व या स्पर्धेचं सांगून गेले सर्व, कारण लखपती बनणारी स्पर्धा आहे. यावर्षी लखपती पुरस्कार आहे 1,11,111. बॉल फिरवलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, मिड ऑफ मध्ये फिल्डर आणि झेल त्याच्याकडून सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. आणि पहा अजित देखील नाराज असेल या खेळाडूवर, कारण हा महत्वाचा झेल होता, अमरचा झेल. कारण अमरच्याच बॅट मधून धावा येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा त्याने गोळा केल्या अमरने. आता 22 धावा धावफलकावर 22. पुन्हा एकदा फिरवलाय चेंडूला. यावेळेला कव्हरची दिशा निवडली होती. फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची 23. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धाव फलकावर. पुरंदरे बॉईजच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. गेली 5 वर्ष याच मैदानात याच खेळाडूंचा खेळ तुम्ही पाहिला, परंतु या वर्षी 1,11,111 व स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक, द्वितीय पारितोषिक 77,777 व आकर्षक असा चषक आहे स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक. या चषकाचा मानकरी कोण होणार, थोडाच वेळात त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. परंतु सुग्रीव यादव त्याचं देखील कौतुक केलं जाईल या मॅच मध्ये. चांगला बॉल होता, परंतु पिक करत असताना लॉंग अँड स्ट्रॉंग, हँडसम, ह्यूज, बिगी सिक्सर बाय साहिल सा.
नाही 29 धावा आता धाव फलकावर झाल्यात. काय फटका सजवलाय साहिलने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल बरोबर पिक केला होता साहिलने आणि त्या बॉलला पाठवलं. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले खूपच सफल झाला होता आणि त्यानंतर तो फटका सजवल्यानंतर बॉलकडे पाहतच राहिला. त्याला ठाऊक होतं की हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. ओ फुल टॉस होता परंतु फुल टॉस मिस झालाय. फिल्डर आहे धावतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? येस 2 धावा आता धावून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 31 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय टीम श्रीशा स्ट्रायकर्स या संघाकडून कारण महत्वाचा सामना आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये धावा येणं गरजेचे आहेत. तोच प्रयत्न आता दोन्ही फलंदाज करतायत कारण चांगली साथ दिली अमर सोनावणेने देखील फलंदाज साहिलला आणि साहिलच्या बॅटमधून देखील आता धावा यायला सुरुवात झाली आहे. यावेळेला ओ हो प्रयत्न चांगले केले होते राहुलने. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 22च्या 4 धावा टीमच्या खात्यामध्ये होतील ऍड. 4 चौकार. डीजे अर्जित एक्सक्लूसिव. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. थँक्यू. आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 35 लॉस श्रीशा स्ट्रायकर 35 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. पहिल्या ओव्हरचा उल्लेख केला तर अभिषेक वैद्य पहिलं षटक हाताळलं. त्या ओव्हरमध्ये एक नायनर पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाले. त्याच्या जोरावरच 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर सुग्रीव यादवचं हे षटक त्या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आणि त्याच्या जोरावरच 15 धावा त्या ओव्हरमध्ये गोळा केल्यात. म्हणजेच काय आता नवीन गोलंदाज आहे प्रथमेश सावंत. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय पहिलं आणि तिसरं षटक अभिषेक बैद बच्चा हाताळत होता परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. प्रथमेश सावंतला आमंत्रित केले गेले या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केले होते 20 अभिषेक बैदने. म्हणूनच की काय अजितने आता गोलंदाज प्रथमेश सावंतला आमंत्रित केले, त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि तोच गोलंदाज आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. अमर सोनावणे आणि त्याच्या सोबतच आपण पाहतोय फलंदाजी करत असताना हा फलंदाज आहे साहिल. प्रथमेशचा पहिला बॉल. वा काय फटका सजवलाय अमर सोनावणे यांच्याच बॅट मधून. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर 0 4 चौकार. परंतु तो आला या मॅच मध्ये आणि त्याचं काम तो करून दाखवतोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅट मधून 18 धावा आल्या आणि त्यानंतर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक मिळाली. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय अमर सोनावणे या खेळाडूने. ताकद आहे या खेळाडूकडे. चांगला खेळ करत असतो सातत्याने. जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा गतवर्षी देखील सीझन 4 मध्ये चांगला खेळ केला होता अमर सोनावणे आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चौकार त्याच्या बॅट मधून. पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवलाय. यावेळेला चांगला फुलर लेनचा बॉल होता. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल खूपच सफल झाला होता. आता अमर हा डॉट बॉल रन मिळणार नाहीये. बरोबर बॉल हाताळला बरोबर टप्प्यावर. हा बॉल प्रथमेश सावंतचा. त्याचा उल्लेख केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रथमेश सावंतच्या बॅट मधून 2 नायनर पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 वेळा 9 धावा या खेळाडूने ठोकल्यात. 2 वेळा आपण पाहिलं तर अक्षत महाडेश्वरने देखील 9 धावा ठोकल्यात संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला स्टेप आउट झालेत. इनसाइड आउट फिल्डर होता परंतु या बॉलवर धावा येत आहेत. 2 धावा धावून पूर्ण केल्यात.
आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 41 धावा गोळ्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाऊक आहे दोन्ही फलंदाजांना शीर्ष स्ट्रायकर, कारण लगेचच फलंदाज सुनील शेलार माघारी परतला, परंतु मैदानात आला अमर सोनवणे आणि त्याच्या बॅटमधून धावा येतच राहिल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण धावा झाल्यात आता 41. ओ यावेळेला बॅटची वरची कडा, परंतु अजित मोहिते बॉलच्या खाली, म्हणजेच काय झेल आणि अमर ओयुटी आउट. चांगला खेळ केला अमरने, चांगला खेळ केला, परंतु हा मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॅटच्या वरच्या हिस्स्याला बॉल जाऊन आदळला आणि त्यानंतर विकेट किपरने कोणतीही चूक केली नाहीये. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून अजित मोहिते त्याने तो झेल टिपला आणि त्याची विकेट आता अमर माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मयूर काळे मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. 41 धावा, 41 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग. अमर सोनावणेचा विचार केला तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून धावा येतच राहिल्या होत्या. या बॉलवर देखील मोठा फटका आला असता, परंतु त्याचा फटका फसलाय. 11 बॉल मध्ये 24 धावा अमर सोनावणेने या मॅच मध्ये केल्यात. चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. संघाला गरज असताना प्रेक्षकांच्या नजरा आता या मॅच वर असतील. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल, कारण ऑलरेडी एक संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. तो संघ आहे टीम जिजा बीजेटीआय बॉयज. नवीन फलंदाज मयूर काळे, एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड फलंदाज आहे, लेफ्ट हँडर बॅटर आहे, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. त्याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेत, कारण त्याने देखील चांगला खेळ केला. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने ती स्पर्धा गाजवली आहे, परंतु आता वेळ आली आहे स्पर्धा गाजवण्याची, कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. आता बॅटिंग करावी लागेल मयूरला. वा, मयूर आलाय, परंतु फटका फसला होता बॉलच्या खाली. अभिषेकने देखील चांगला प्रयत्न केलाय. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अभिषेक बैद बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तो यशस्वी देखील झाला होता, परंतु त्याच्या असं वाटलं की हाताला बॉल स्पर्श केलाय त्या बॉलने. बरोबर सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर हवेचा जोर देखील असतो आणि त्यामुळे थोडंसं कठीण काम असतं. उलट्या बॅटने अल्टी पलटी बॉल जाईल सीमारेषा बाहेर कलटी. 4 धावा, चौकार. सेवाभावी दमदार आमदार माननीय श्री कालिदाजी कोमकर साहेबांचं विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे श्री संदीपजी पानसांडे साहेब, श्री सुरेशजी गारे साहेब, श्री राजेंद्रजी शेठ लांजवळ, त्याचप्रमाणे नगरसेवक माननीय श्री अमरजी घोले साहेबांचं देखील विशेष आभारी असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून GW खामकर मसाले सर्वे सर्वा, संजोगजी खामकर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. श्री सुबोधजी सावंत, श्री विक्रांतजी जाधव, सात्विकी रियालिटी, प्रशांतजी गाडीगावकर, त्याचप्रमाणे श्री अभितजी जाधव, श्री गजेंद्रजी धुमाळे, श्री ज्ञानेश्वर मोरे, श्री संकेतजी सागवेकर, समर्थ स्पोर्ट्स, मिसफिट, ब्लॅक अँड व्हाईट, सुनील शेलार,
त्याचप्रमाणे HB स्पोर्ट्स अँड फिटनेस हर्षदजी बोजनाईक यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. मद्रास टॉकीज त्याचप्रमाणे श्री आशुतोषजी कांबळे यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. श्री योगेशजी सावंत, श्री अक्षयजी मोरे, श्री राजेशजी सांगळे, श्री दत्ता शेठ, साई अंशुल स्पोर्ट्सचे सर्वे दत्ता शेठ चव्हाण यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. सारिका स्पोर्ट्स यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री अजित काका वैउडे यांचं देखील विशेष आभारी असणार आणि श्री चंदनजी धनवडे या सगळ्यांचं विशेष आभारी असणार आहे. कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. कारण आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावर झाल्यात आणि 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. त्याचप्रमाणे श्री निखिलजी नायकर यांचं देखील विशेष आभारी असणारे आयोजन समितीच्या माध्यमातून या विभागाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोमकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. 5वं पर्व या स्पर्धेचं आणि प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन पोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला हे दृश्य दाखवलं जातंय. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल फिरलाय, पडल्यानंतर चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंज ऑफ पेसचा वापर सातत्याने केला जातोय अभिषेक बैच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हे सर्व दर्दी प्रेक्षक. बच्चे कंपनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे किती महत्वाची स्पर्धा आहे. लखपती कोण बनणार, 1 लाखाचा पुरस्कार आहे. आणि त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं तर नित्विक सुमित सावंत या आमच्या भावाचा बर्थडे आहे आज. या वाढदिवसानिमित्त नित्विक सुमित सावंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेसचा वापर केलाय. हा देखील बॉल चाललाय विकेट किपर अजितच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल असणार आहे. लगातारचे 2 चेंडू. चेंज ऑफ पेसचा सातत्याने वापर केला जातोय. 2 चेंडू आता डॉट. ज्यावेळेला फटका फसला होता, परंतु संघ मालक होते. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचे आहे आणि त्या 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. त्याचप्रमाणे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर गुणलेखक म्हणून सिद्धेय राक्षे याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आपल्याच विभागातील एक युवा उद्योन्मुख गुणलेखक सिद्धेय राक्षे कालपासून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून या स्पर्धेचं तंतोतंत गुणलेखन करताना पाहायला मिळालंय. सिद्धेय राक्षे त्याचं देखील विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री राजेजी काळे साहेब स्वतः एक दिग्गज क्रिकेटर आहेत आणि प्रत्येक खेळाडूंची नावं, जेव्हा कोणतेही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत ना, त्या प्रत्येक खेळाडूचं नाव राजेजी काळे यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडून ते उत्तर येतं. असे हे लाडके राजेजी काळे दादांचं देखील विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे मोजेजी काळे यांचं विशेष आभारी असणार आहे. आर्यनजी संसारे यांचं विशेष आभारी असणार आहे. प्रोलिंगची आमची स्पोर्ट्सची टीम त्यांचं विशेष आभारी असणार आहे. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण 5वं पर्व थाटा माटा जल्लोषात उत्साहाच्या वातावरणात आता पार पडतंय. कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण वाटचाल करतोय स्पर्धेच्या. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक पुरंदरे बॉईजच्या वतीनं आयोजित केलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे. धावा झाल्या धावफलकावर 49. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कमबॅक करतोय अभिषेक बैत. यावेळेला मोठा फटका, टक करून आवाज आलाय बॅट मधून. बॉल गेला टकाटक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
फ्री विकेट टीम श्रीशा स्ट्रायकर्स. येस, मजा येईल या मॅच मध्ये, कारण 11 बॉल मध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांची गरज आहे टीमला. त्या धावा येतील का? चांगला बॉल खोदून काढलाय, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 56, अब तक 56 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही शेवटची आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे या पहिल्या डावातील 10 बॉल शिल्लक. सातत्याने फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाते, ते ठाऊक आहे अजितला देखील किती महत्वाचा क्षण आहे. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक बॉलवर अजितचं देखील लक्ष आहे. यश त्यांच्या मागे विकेट कीपर आहे. ओ, बॅकफुटवर जात असताना मोठा फटका खेळायचा होता, परंतु या बॉलवर नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि ती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 58, 58 ऑन बोर्ड. पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूसाठी देखील पारितोषिक आहे. रोख रक्कम 1500, त्याचप्रमाणे एअर कूलर, बॅट, टी शर्ट, कुपन, कॅप, ट्रॉफी, बक्षीस आहेत भरपूर. परंतु आता हा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस, फुल टोल वसूल, षटकार. त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर आपण पाहिलं तर 1500चा पुरस्कार आहे संपूर्ण स्पर्धेतील. त्या खेळाडूसाठी मात्र टीव्ही आहे, बॅट आहे, टी शर्ट आहे, कुपन आहे, कॅप आहे, ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलर साठी देखील 1500 कॅश दिली जाईल. त्याचप्रमाणे टीव्ही आहे, टी शर्ट आहे, शूज आहे, कुपन आहे, कॅप आहे, ट्रॉफी आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूसाठी देखील भरघोस अशी बक्षीस आहेत. 1500चा पुरस्कार, टीव्ही, टी शर्ट, शूज, कुपन, कॅप, ट्रॉफी. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, वाईड इस्ट लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, यस, दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. मयूर काळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्षणाचाही विलंब न लावता लगेच या 2 धावा त्याने कंप्लीट केल्या. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेतील उद्योन्मुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू कोण असेल त्या खेळाडूला मिळणार आहे 1500चा पुरस्कार. त्याचप्रमाणे सायकल, टी शर्ट, कॅप, कुपन आणि ट्रॉफी, आणि त्याचप्रमाणे आकर्षक अशी बॅट दिली जाते. परंतु मालिकावीर, प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट या खेळाडूसाठी 2500चा पुरस्कार आणि त्याच्या जोडीलाच रेफ्रिजरेटर दिलं जाईल, टी शर्ट दिली जाईल, कॅप दिली जाईल, कुपन दिली जाईल आणि ट्रॉफी दिली जाते. आणि या बॉलवर दांडी गुल, आणखीन एक फलंदाज बाद, कौशिकची खेळी संपुष्टात, विकेट. आनंदाची बातमी आहे, आपण या मैदानामध्ये बसून या मॅचचा आनंद घ्या आणि त्याच्या जोडीलाच लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी देखील ही पारितोषिक दिली जाते. आयोजन समितीच्या माध्यमातून कुपन्स दिले जातील तुम्हाला आणि लकी ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर मात्र त्या लकी ड्रॉ मधून या सगळ्या प्रेक्षकांना हा बक्षिसांचा पाऊस त्या सगळ्या प्रेक्षकांवरती पाडला जाईल. एवढी पारितोषिक दिली आहेत फक्त इथेच पाहायला मिळणार तुम्हाला नायगाव प्रीमियर लीग मध्ये.
स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषकामध्येच तुम्हाला ही पारितोषिकं पाहायला मिळतील. बक्षिसांचा पाऊस पडलाय, कडाक्याचं ऊन आहे. या उन्हामध्ये हा बक्षिसांचा पाऊस या सगळ्या खेळाडूंवरती पाडला जातोय. शेवटचे 6 बॉल. आर्यन माडिक पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6. कडक कडक फटका पाहायला मिळाला आणि या बॉलवर षटकार आल्यानंतर धावा आता झाल्या धावफलकावर 72. 72 धावा धावफलकावर. अजूनही शेवटची आपण पाहिले तर 5 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पहिलाच बॉल मयूर काळे आणि त्या पहिल्याच बॉलवर तडाखा लगावलाय, षटकार. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील या पहिल्या डावातील. आर्यन महाडिकचा हा पहिला बॉल, त्याच्यावरती प्रहार केला मयूरने, षटकार त्याने खेचलाय. ओ दुसरा आता मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका फसलाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. इकडे सगळ्यांचा विचार केला, इकडे खेळाडूंचा विचार केला, इकडे युवा खेळाडूंचा विचार केला, इकडे 45 वर्षावरील खेळाडूंचा विचार केला, इकडे प्रेक्षकांचा विचार केला आयोजन समितीने. म्हणूनच ही काय बक्षिसांचा पाऊस पाडला जातोय. हे शक्य आहे फक्त या स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेचं नाव आहे नायगाव प्रीमियर लीग. खेळाडू देखील खुश आहेत, खेळाडूंचे घरचे देखील खुश असतील, कारण घरी टीव्ही येणार आहे, घरी रेफ्रिजरेटर येणार आहे, घरी एअर कूलर येणार आहे, बक्षिसं दिली जात आहेत, घरी सायकल देखील येणार आहे. परंतु या बॉलवर बॅटची आतली कडा लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वाटली जात आहेत राजेशजी यांच्या माध्यमातून. यावेळेला मोठा फटका, पुलचा फटका, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे आणि या बॉलवर आता 2 धावा धावून पूर्ण केल्यात. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा लगेच मयूरने उचलला. त्या 2 धावा धावून पूर्ण केल्या. धावा झाल्यात आता धाव फलकावर 78. 78 धावा धाव फलकावर झाल्यात. धावांचा डोंगर रचला जातोय या मॅच मध्ये. यावेळेला चांगला स्ट्रोक, लोअर फुल टॉस बॉल होता, परंतु बॉल चाललाय वन बाउन्स, टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सात्विकी रियालिटी. 4 चौकार. चांगला स्ट्रोक होता, चांगला फटका, परंतु या बॉलवर चौकार आलाय. धावा झाल्यात आता धाव फलकावर 82. 82 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही आपण पाहतोय या मॅच मधील या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. मयूर काळेची बॅट बोलली आहे, त्याला चांगली साथ दिली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज तो म्हणजे नवीन फलंदाज आहे तो विनय, तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातील. यावेळेला फटका फसला होता, एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु डेंजर एंडला थ्रो आहे. म्हणजेच काय या बॉलवर विकेट येईल. पहिल्या डावाचा खेळ आता झालाय समाप्त आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 83. जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 84 धावांची गरज आहे टीम प्रिवान 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद.
साठी 84 धावांची गरज आहे. अजित मोहिते आणि त्याच्या जोडीला अभिषेक बैद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सलामीवीर फलंदाज म्हणून ओपनर पेअर. 36 बॉल मध्ये 84 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच आता मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. परंतु अंतिम फेरीचा विचार केला तर ऑलरेडी जिजा विजेटीआय बॉयज या संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता सगळ्या प्रेक्षकांची पावलं मैदानाकडे वळताना चालू होत आहेत, कारण प्रेक्षकांना देखील मैदानात उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कारण प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचे कुपन आणि या कुपनचं आता वाटप चालू केलं गेलं आयोजन समितीच्या माध्यमातून. ते कुपन्स वाटून झालेले आहेत आयोजन समितीच्या माध्यमातून. जेवढे प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांना ते कुपन्स दिले गेलेत आणि त्याच्यातून हे भाग्य विधाते लकी ड्रॉच्या स्वरूपात त्या भाग्य विधात्यांना आकर्षक असे 4 भाग्य विधाते असणार आहेत. त्या 4 भाग्य विधात्यांना आकर्षक अशी भेटवस्तू दिली जाईल आयोजन समितीच्या माध्यमातून. विराज पडवळ षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. अजित मोहितेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिषेक बैद बच्चा. 36 मध्ये धावा करायचे. 84 लक्ष मोठं आहे, परंतु हे लक्ष पूर्ण होईल का ते पाहावं लागेल या दुसऱ्या डावात. आता या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा हा कॉल, पंचांचा इशारा येतोय. यस, लेट्स प्ले. पॅडी विराज. वो पहिलाच बॉल पडल्यानंतर चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एस्टनच्या मागे एसटी रक्षक म्हणून आपण पाहतोय अमर सोनावणे यांना. पहिलाच डॉट बॉल आलाय. चांगला हा बॉल हाताळला होता गोलंदाज विराजने, कारण पडल्यानंतर बाहेर कट झाला. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 35 बॉलचा खेळ शिल्लक आणि 35 मध्ये करायचे 84. पुन्हा एकदा फिरवलाय, परंतु त्याचा फायदा अजितने उचललाय. बॉल चाललाय 1 टप्पा 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. या डावातील पहिला चौकार अजितच्या बॅट मधून 4. चांगला बॉल, परंतु या बॉलवर आक्रमण केलं आणि त्या बॉलला पाठवलं. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली होती अजित मोहितेने आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात. धावा झाल्यात धावफल कव्हर 4. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, कारण पहिला डॉट बॉल आला होता आणि त्यानंतरच्या चेंडूवर मात्र चौकार अजितच्या बॅटमधून. यावेळेला मोठा फटका आणि हा बॉल देखील आता आपण पाहतोय 1 टप्पा घेत हा देखील बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. अजित मोहिते असा खेळाडू आहे, तुम्ही या खेळाडूला शांत बसू शकत नाही, कारण जेव्हा त्याची बॅट बोलते तो मॅच फिनिशच करून मैदानाच्या बाहेर परततो. आता त्याच्या बॅट मधून 8 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात, कारण या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एकाच ओव्हर मध्ये 4 बॉलवर पहिल्या 4 षटकार ठोकले होते अजित मोहितेने. यावेळेला चांगला बॉल आहे. पडल्यानंतर कट झालाय, पुन्हा गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 8 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. उडवलाय हवाई हल्ला, हवाई सफर आणि सिक्सर. 6 अजित मोहिते यांच्या बॅट मधून. मगाशीच उल्लेख केला होता या खेळाडूचा. या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ नाही, कारण या खेळाडूकडे कॅपॅसिटी आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे
सचिन पगारे बॅटिंग साठी आलाय. उंची जास्त गाठली होती चेंडूने. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आणि त्याने तो झेल टिपला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. त्याने सांगितलं हा झेल महत्वाचा होता आणि त्यानंतरच त्याचं सेलिब्रेशन ड्वेन ब्रॅवो सारखं सेलिब्रेशन केलं. वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रॅवोचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. विकेट आली अजित मोहितेची. फलंदाज माघारी परतलाय. सचिन पगारे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्या 14. एक गडी बाद. टीम प्रिवान 11 मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 बॉल मध्ये धावा करायचे 70. सामना जिंकण्यासाठी आता कोणता फलंदाज सामना जिंकून देईल टीम प्रिवान 11 या संघाला ते देखील पाहावं लागेल. हा टीव्ही आपण पाहतोय. हे टीव्हीज आपण पाहतोय. या टीव्हीज हे टीव्हीज दिले जातील बेस्ट बॅटरला, टीव्ही दिले जातील बेस्ट बॉलरला आणि हा टीव्ही दिला जाईल बेस्ट फिल्डरला देखील. आणि याकडच्या कशी सायकल देखील आहे युवा टॅलेंटेड उद्योन्मुख खेळाडूला. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून हे सगळं दाखवलं जातंय. किती बक्षिसं आहेत, कोणती बक्षिसं आहेत, कोणाला ती बक्षिसं जातील त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे. हा सामना संपल्यानंतर आणखीन एक सामना होईल, अंतिम सामना, आणि त्यानंतर मात्र पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होणार आहे. अभिषेक ठोंबरे नवीन गोलंदाज, लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. 3 गोलंदाज आहेत ज्या संघाकडे. जे 3 गोलंदाज आहेत ते लेफ्ट हँडर आहेत. अभिषेक ठोंबरे, संदीप सिंग आणि मयूर काळे. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु फिल्डर आहे. सापळा रचलाय त्या ठिकाणी. विराज पडवळने या बॉलवर सिंगल प्राप्त केली आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. सचिन पगारे नवीन फलंदाज आहे. यस, साहिल वळंजू देखील डावखुरा गोलंदाज आहे, परंतु त्याने षटक हाताळलं नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये. 4 लेफ्ट हँडर सीमर या टीमकडे आहेत. श्रीशा स्ट्रायकर्स. लेफ्ट हँडर सीमरचा दबदबा झालाय या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. एक टप्पा घेत त्याच्याकडे बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट. धावा झाल्यात आता धाव फलकावर 16 धावा धाव फलकावर झाल्यात. 16 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिषेक ठोंबरे आलाय. आतापर्यंत 2 धावा त्याने देखील खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा गोळा केल्या होत्या अजित मोहितेने, परंतु शेवटच्या बॉलवर का होईना महत्वाची विकेट विराज पडवळने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. हो, यावेळेला फॉल इन स्वीप खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाही. अभिषेक बैद आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय गोलंदाज अभिषेक ठोंबरेच्या माध्यमातून. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. धावा झाल्यात 16. धावा करायचे आहेत तब्बल 84. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु विराज आहे विकेटच्या मागे. म्हणजेच काय, हा देखील डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक विराज पडवळने देखील करून दिले आपल्या संघाला, कारण त्याने अजित मोहितेची विकेट पटकावली आणि त्यानंतर आता यष्टी रक्षक म्हणून आता या संघाची धुरा त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे. हा देखील डॉट बॉल. हो 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 हो, यावेळेला देखील सुरेख अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. या गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण अभिषेक ठोंबरे षटक क्रमांक 2 हाताळतोय. त्याच्या समोर आहे अभिषेक बैद. त्याच्या विरुद्ध अशी पद्धतीची गोलंदाजी छाप सोडतोय या मैदानात. पुढचा बॉल आता कव्हरची दिशा. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात या शेवटच्या बॉलवर. म्हणजेच काय, आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर. 20 ऑन बोर्ड.
प्रेक्षकांना देखील तो प्रश्न पडला असेल, नेमका कोणता संघ जिंकेल हा सामना. उडवलाय बॉल, बॉल उडवलाय, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एवढ्या दूर मारलाय. 6 षटकार. पिकअप शॉट होता. 28 धावा आता धाव फलकावर 28. सचिन पगारे आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय नितीन राजापूर या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल दोघांनाही या मॅच मध्ये. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळणार आहे. सिंगल प्राप्त केली आहे. धावा झाल्या धाव फलकावर 29. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ देखील आता समाप्त झाला. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावर झाल्यात. म्हणजेच काय, उर्वरित 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 55. डीजेला देतोय संधी. डीजेच्या माध्यमातून ऐकतोय आपण सुमधुर संगीत. अजून करायचे धावा त्या म्हणजे 55. 18 बॉल 55 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अभिषेक ठोंबरे. पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं जाईल या ओव्हरमध्ये, कारण लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक हाताळत असताना फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर तिसरी ओव्हर विनयने हाताळली. त्या ओव्हरमध्ये देखील फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये विराज पडवळ थोडासा महागडा ठरला, परंतु त्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि परंतु विकेट आल्या त्या दोन्ही ओव्हरमध्ये. अजित मोहितेची देखील विकेट मिळवली. त्यानंतर मात्र अभिषेक बैची देखील विकेट विराज पडवळनेच मिळवली होती या मॅच मध्ये. आता 18 बॉल मध्ये 55 धावा करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहे सचिन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन राजापुरे. बॅटिंग करावी लागेल. सामना जिंकण्यासाठी प्रिवान 11 संघ अटीतटीची लढत आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. अंतिम फेरीमध्ये जिजा विजेटी बॉयज हा संघ ऑलरेडी दाखल झालाय. कोण जिंकणार ही लढत? पहिलाच बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जज करत असताना अगदी सोपा झेल आणि या बॉलवर आता सचिन आउट. आणखीन एक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय, कारण त्याने कारनामा केला सकाळच्या सत्रामध्ये. नायनर स्पेशलिस्ट आहे हा खेळाडू. आतापर्यंत 2 नायनर एकाच मॅच मध्ये या खेळाडूने ठोकलेत. आणि अक्षत महाडेश्वरने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 3 नायनर ठोकलेत. 3 वेळा 9 धावा ठोकण्याचा विक्रम रचलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचं नाव आहे अक्षत महाडेश्वर.
चला विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज आल्या मैदानात. हो आलाय मैदानात प्रथमेश, परंतु या बॉलवर सापळा रचला होता आणि प्रथमेशची विकेट देखील मिळवून दिली अभिषेक ठोंबरेने. गुड कॅच, चांगला झेल टिपला आणि संपुष्टात आलाय फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली होती, परंतु अमर सोनवणे तैनात होता त्या ठिकाणी आणि त्याने तो झेल टिपला. सावंत बॅक टू दी पेव्हलियन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, चांगला बॉल गोलंदाज अभिषेक ठोंबरेने हाताळला, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात होता अमर सोनवणे. व्हॉट अ कॅच, ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल टिपलाय अमरने. डोळ्यावरती सूर्याची किरणे येत तो सांगतोय तरी देखील मी हा झेल टिपलाय असं सांगितलं अमर सोनावणे झेल टिपल्यानंतर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु एक्स्ट्रा कव्हरची दिशा आणि अमर सोनावणे तो झेल टिपला. बघितलं नव्हतं त्या चेंडूकडे, कारण त्याला ठाऊक होतं की सूर्याची किरणे ती त्याच्या डोळ्यावरती पडतायत आणि तो झेल टिपला. त्याने सांगितलं हा महत्वाचा झेल आहे. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी आता गोलंदाजाकडे असेल, कारण नवीन फलंदाज सुग्रीव यादव बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 29. सामना जिंकण्यासाठी 84 धावा करायचे आहेत. लक्ष मोठं आहे, परंतु हा सामना जिंकू शकतो. इथून पुढे प्रीवान 11 संघ देखील बॅटिंग करणं गरजेचं आहे. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु पिचिंग नव्हतं म्हणूनच काय नॉट आउट. पंचांकडे लगेच अपील केली अभिषेक ठोंबरेने. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय अभिषेक ठोंबरे, कारण पहिल्या 2 बॉलवर विकेट आली, तिसरा आटा हा डॉट बॉल. सुग्रीवने केलाय रिव्हर्स अटेम्प्ट, बॉलला उडून लावले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, चांगला फटका, चांगला कलेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाले या शॉट मध्ये, या फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये ठाऊक होतं सुग्रीवला रिव्हर्सच खेळायचा, खेळला तर आणि बरोबर त्याने तो बॉल पिक केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर बॉल पिक केला आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुग्रीवने. धावा झाल्यात आता धाव फलकावर 35. 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये धावा करायच्यात 49. होतील का पूर्ण या 49 धावा पाहायचंय, कारण सुग्रीव यादव आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर नितीन राजापुरे मैदानात आहे अजूनही. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु या बॉलवर आता 1 धाव कंप्लीट देखील केली आहे. रिव्ह्यू घेतलाय सर, कोणी रिव्ह्यू घेतलाय? बॅटिंग करलेल्या टीमने, अंपायरने घेतलाय रिव्ह्यू. येस, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, त्याची आता पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. बीबर आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. आणि बॅटला स्पर्श देखील केला होता असंच म्हणणं आहे पंचांचं. येस, बॅटला चेंडूने स्पर्श देखील केला होता, परंतु बीमर बॉल आहे की नाहीये? येस, निर्णय आलाय, इट्स नो बॉल. अगदी योग्य डिसिजन दिला पंचांनी. लगेचच त्यांनी थर्ड अंपायरची मदत मागितली, कारण त्यांना ठाऊक आहे क्रुशियल लढत आहे, महत्वपूर्ण सामना आहे. नो बॉल आणि नो बॉल वरती एकेरी धाव देखील कंप्लीट केली आहे, म्हणजेच काय पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. धावा झाल्यात आता धाव फलकावर 37. 37 धावा धाव फलकावर झाल्यात. 84 धावांचा पाठलाग टीम प्रीवान 11 संघ करतोय. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार हा सामना, अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार? फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल बॅक फुटवर जात असताना पुल करण्याचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 43. 43 धावा धाव फलकावर झाल्यात. मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. 13 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि धावा करायचे 41. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटवर जात असताना चांगलाच पंच पाहायला मिळाला. फ्री हिटच्या बॉलवर षटकार आलाय. फलंदाज नितीन राजापुरीच्या बॅट मधून. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 13 बॉल मध्ये 41 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. नितीन राजापुरे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हे मॅचचं गणित कोणत्याही क्षणाला बदलू शकतो हा खेळाडू.
म्हणजेच काय, आता धावा झाल्या 43, धावा करायच्यात 41. अजूनही सामना जिंकण्यासाठी 84 धावांचा पाठलाग संघ करतोय. टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये, धावांचा डोंगर रचला गेला. चांगली फलंदाजी केली कौशिकने, चांगली फलंदाजी केली साहिलने, चांगली सुरुवात करून दिली होती अमर सोनवणेने. परंतु हा बॉल देखील फुल टॉस आहे आणि या बॉलवर आता काय घडलंय मैदानात. यस, गुड कॅच, गुड कॅच. साहिल वळंजून येतो, झेल टिपला आणि आता संपुष्टात आलाय फलंदाज नितीन राजापुरचा खेळ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लोअर फुलटॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरची दिशा आता निवडली होती, परंतु फटका फसला नितीनचा आणि तो झेल टिपला. साहिलने विकेट आली या बॉलवर. संतुलन बरोबर होतं, बरोबर बॉल त्याने अडवला, झेल टिपला आणि त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर. विकेट, फलंदाज बाद. राजेश दादा, काय नंबर बघा एखादा, काहीतरी एखादा नंबर काढा तिकडूनच. मयूर काळे नवीन गोलंदाज आहे आणि नवीन फलंदाज आर्यन महाडिक. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 41. आता एक लकी ड्रॉ या ठिकाणी काढला जातोय. एक नंबर असेल आणि नंबर आहे 43. प्रेक्षकांना कुपन्स दिले आहेत, त्या कुपन्स तुम्ही पहा. त्या कुपनवर 43 नंबर असेल तर तुम्ही लगेच आयोजन समितीकडे संपर्क साधायचा आहे. पहिला लकी ड्रॉप, पहिला लकी नंबर 43 हा नंबर आहे. पहिला लकी नंबर कोणाचा असेल तुम्ही यायचंय. येस, लकी ड्रॉ 43 नंबर असेल तर आपण लगेच व्यासपीठावर या. ती कुपन घेऊन आपण लगेच व्यासपीठावर यायचंय. लकी ड्रॉ 43 नंबर आहे. हा, ते येत आहेत काका, येत आहेत बघ. येस, आयोजन समितीची आणखीन एक सूचना येते की 5 मिनिटांचा अवधी दिलेला आहे तुम्हाला. त्या 5 मिनिटांमध्ये आपण लगेचच व्यासपीठावर यायचंय. येस, ते येत आहेत. चांगला बॉल आहे. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळणार आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचले. धाव फलकावर 45. 43 नंबर होता पहिला लकी नंबर. त्याचा मानकरी कोण आहे? येस, काकांचा नंबर आहे 43 आणि पहिला लकी ड्रॉ, पहिला लकी विनर संजयजी पारकर आहेत आणि त्यांना हा पहिला लकी ड्रॉचा नंबर लागलाय. भाग्यवान विधाते ज्यांना मिळणार आहे एक आकर्षक अशी भेट वस्तू आयोजन समितीच्या माध्यमातून. संजयजी पारकर दादा साहेब यांना हा पहिला लकी नंबर 43. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आयोजन समितीच्या माध्यमातून, खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय, बक्षिसांची लई लूट केली जाते आणि पहिला लकी ड्रॉचा हा पुरस्कार, आकर्षक असा हा पुरस्कार आहे. आकर्षक अशी भेटवस्तू दिली जाते, लकी ड्रॉचा पुरस्कार. ऑन स्क्रीन आपण पाहतोय लकी ड्रॉ, लकी नंबर होता 43 आणि हा पुरस्कार दिला जातोय या काकांना, संजयजी पारकर. अजून 3 नंबर आहेत. कुपन फेकू नका, कुपन तुमच्याकडेच ठेवायची आहे.
अजून 3 लकी ड्रॉ काढले जातील आयोजन समितीच्या माध्यमातून. सगळ्यांचा विचार केला गेला आयोजन समितीच्या माध्यमातून. एक आकर्षक अशी भेटवस्तू ज्युसर दिला गेलाय काकांना. संजयजी पारकर अभिनंदन. गरम आहे दुपारी ज्यूस करून त्या ज्युसर मधून आपण प्या आणि त्याचा आनंद घ्या. अजून एक आता लकी नंबर काढला जातोय. आणखीन एक नंबर असेल. आणखीन एक भाग्यवान विजेता कोण आहे? आता काढलाय नंबर त्याच्या आधीचा 42 नंबर. धावा झालेत 49. 49 धावा. 49 ऑन अ बोर्ड. धावा करायचे आहेत 6 बॉल मध्ये 35. लकी नंबर आहे 42. 42 नंबर. कोणी असेल तर लगेच आपण यायचं आयोजन समितीचा संपर्क साधा. 42 नंबरचा मानकरी. आणखीन एक भाग्यवान विजेता. पहिलं नाव होतं संजयजी पारकर यांचं. दुसरं नाव कोणाचं असणार आहे? 5 मिनिटांमध्ये आपण लगेचच आयोजन समितीकडे या अथवा दुसरा नंबर काढला जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. येस, भाग्यवान विजेता आलेला आहे. भाग्यवान विजेता आहे शैलेश गोपी रेड्डी. त्याचं नाव. दादा दोन्ही जे लकी ड्रॉ लागलेत ना ते पारकर शेजारी आणि हा मोजेसचा खास मित्र. येस, अभिनंदन. दोघांचंही अभिनंदन आहे. शैलेश गोपी रेड्डी यांचं अभिनंदन असेल आणि त्याचप्रमाणे संजयजी पारकर यांचं देखील अभिनंदन. आणि आणखीन 2 बक्षिसे आहेत जी लकी ड्रॉ आहेत. ते लकी ड्रॉ मात्र अंतिम सामन्यामध्ये काढले जातील. आपण याची नोंद घ्या. कुपन तुमच्याकडे जपून ठेवा. अजून 2 लकी ड्रॉ काढले जात आहेत. ते लकी ड्रॉ मात्र अंतिम फेरीमध्ये काढले जातील. आपण याची नोंद घ्यायची आहे. संदीप सिंग आलाय नवीन गोलंदाज. शेवटचे 6 बॉल शिल्लक होते. पहिला डॉट बॉल. आता या मॅच वर पकड मजबूत केली आहे संदीप सिंग या संघाने. म्हणजेच श्रीशा स्ट्रायकर्स. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चाललाय हा बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल आलेत आणि या अगोदर हा देखील कारनामा केलाय संदीप सिंगने. कारण मेडन ओव्हर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली या गोलंदाजाने हाताळली आहे. त्याचं नाव आहे संदीप सिंग. आता लगातारचे 2 डॉट बॉल. तिसरा येईल का डॉट बॉल? यस, तिसरा देखील हा डॉट बॉल आहे. बरोबर यस्टनच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि आता या मॅच वर पूर्ण पक्कड मजबूत केली आहे टीम श्रीशा स्ट्रायकर्स या संघाने. अंतिम फेरीकडे वाटचाल करतोय संघ श्रीशा स्ट्रायकर्स. स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. आता फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे 34. 50 धावा धाव फलकावर झाल्यात. 5.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉल शिल्लक. अंतिम फेरीकडे वाटचाल आता. जिजा विजेटीआय बॉईज हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि आणखीन एक संघ असेल तो संघ आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चाललाय पुन्हा एकदा विकेट किपर पॅडीच्या हातात हा बॉल. हा डॉट बॉल आहे. आता फक्त मॅचला औपचारिकता शिल्लक. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर 34 धावांची गरज. हे लक्ष्य अशक्य आहे. म्हणजेच काय, दुसरा संघ आहे जो संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार आहे. त्या संघाचं नाव आहे श्रीशा स्ट्रायकर्स. हा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. अभिनंदन. आणि या शेवटच्या बॉलवर झेल देखील टिपलाय. चला, अभिनंदन टीम श्रीशा स्ट्रायकर्स. अभिनंदन जिजा विजेटीआय बॉईज. अंतिम सामना नायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचा पाहायला मिळणार आहे टीम जिजा विजेटीआय बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर्स या संघामध्ये. धन्यवाद.